नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोगधारकांचा लाडका यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्ड यावरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। बघा मित्रों, या ठिकाणी आपण आता जो मिशन 2 आहे, मिशन 2 मध्ये आपण ऑपरेशन सिलेक्शन हे बघणार आहोत। बरोबर आहे, मिशन 2 मध्ये ऑपरेशन सिलेक्शन बघणार आहोत। आणि हा जो गट आहे तो आहे 6 ते 8 चा। 6 ते 8 च्या गटमध्ये आपण प्रेफरन्सची काय स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे ते आपण या ठिकाणी समजावून सांगणार आहोत। कारण की बऱ्याच अभियोगधारकांनी मला विनंती केली की सर प्रत्येक गटासाठी वेगळा व्हिडिओ बनवा, त्याकरिता आपण 4 व्हिडिओ घेऊन येत आहोत। पहिला व्हिडिओ 1 ते 5 साठी मिशन 1, मिशन 2 6 ते 8, मिशन 3 9 ते 10 आणि मिशन 4 जो आहे तो 11 ते 12 साठी। तर वास्तविक जर पाहिला तर हा जो गट आहे 6 ते 8, हा जो गट आहे याला म्हणायचं चक्रीवादळ गट। हा एकदम चक्रीवादळ गट आहे, कारण की या गटामध्ये याला चक्रीवादळ गट म्हणायचं। कोणता गट? चक्रीवादळ गट। हा गट इतका खतरनाक गट आहे का या गटावरचा मेरिट किती लागेल काही कॅल्क्युलेशन नाही। मग तो म्हणाल का सर असं कसं काय म्हणता? तर बघा मित्रो, हा चक्रीवादळ गट कशाला म्हणतो आपण? कारण की याच्यामध्ये तुम्हाला डीएड वाले पण असतात आणि बीएड वाले पण असतात। म्हणजे या ठिकाणी डीएड आणि बीएड असा कॉम्बिनेशन असतो। तर डीएड आणि बीएडचा कॉम्बिनेशन असल्यामुळे हा जो ग्रुप आहे हा चक्रीवादळ ग्रुप आहे। ज्याच्याकडे टीईटी 2 आहे, ग्रॅज्युएशन आहे, डीएड आहे तोही पात्र आहे, त्यानंतर बीएड आहे आणि टीईटी 2 आहे तोही पात्र आहे। म्हणजे हा जो गट आहे 6 ते 8, हा 6 ते 8 चा जो गट आहे हा दोनही जे स्पर्धक आहेत म्हणजे डीएड आणि बीएड वाले त्या दोघांसाठी खुला आहे। आणि या ठिकाणी बरेच अभियोगधारक काय करतात की जसं स्कोर चांगला आहे, पण स्कोर चांगला असूनही जर त्याला जिल्हा परिषद नसेल मिळत 9 ते 10 ची, तर ते काय करतात, ते अभियोगधारक 6 ते 8 वर फोकस करतात। कारण की आपल्याला आपला जवळचा जिल्हा मिळत असेल आणि 9-10 जर खाजगी संस्था मिळत असेल विना मुलाखतीची, तरी बरेच अभियोगधारक काय करत असतात 6 ते 8 ला जिल्हा परिषदला प्रेफर करीत असतात। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोगधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा स्ट्रॅटेजी समजेल। तर आपण पहिल्यांदा पाहूया प्राधान्य क्रम देताना कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे 6 ते 8 वाल्यांनी। तर या ठिकाणी बघा, भीती आहे, बऱ्याच अभियोगधारकांना भीती आहे, कारण की मी कोणत्या विषयास पात्र आहो हे खूप मोठा कन्फ्युजन आहे। प्रत्येक अभियोगधारकांचा कन्फ्युजन आहे, त्यामुळे मी कोणत्या जागेस पात्र आहो अशी जी भीती आहे ती डोक्यातून काढून टाका। आता वेळ संपलेली आहे, घाबरण्याची वेळ संपलेली आहे, आता लढण्याची वेळ आली आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जो मिशन ऑपरेशन आहे हा आपला शेवटचा मिशन ऑपरेशन आहे, त्यामुळे आपल्याला घाबरायची गरज नाही। आपण कोणत्या जागेस पात्र आहोत ते आपल्या लॉगिन मध्ये दिसतात। आपल्या लॉगिन मध्ये ज्या ज्या जागा दिसतात आपण त्या त्या जागेसाठी पात्र आहोत। आणि काय करायचं, जाहिराती पहिल्यांदा वाचायच्या नाही। जाहिराती वाचण्यापूर्वी काय करायचं, पहिले आपल्या लॉगिनला जितक्या जाहिराती अपलोड होतात, आता मला सांगा ज्याचा मॅथ आणि सायन्स आहे त्याला सामाजिक शास्त्राशी काही देणं घेणं आहे का? भाषा मराठीशी काही देणं घेणं आहे का? त्याचप्रमाणे भाषा हिंदीशी काही देणं घेणं आहे का? ज्याच्याकडे मला सांगा ग्रॅज्युएशनला ELTs नाही त्याला इंग्रजी भाषेशी का देणं घेणं आहे? म्हणजे आपल्याला ज्या जागेशी देणं घेणं आहे फक्त तितक्या जागा आपण वाचायला पाहिजे। आणि ह्या जागा वाचत असताना एक काळजी घ्या, तिथं ओपन अजून क्लॅरिफिकेशन आलेला नाही 55-60 काय होते ते मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहोत। एक दिवस लाईव्ह येणार किंवा मी एक व्हिडिओ बनवून टाकणार। पण बघा या ठिकाणी हा जो ग्रुप आहे चक्रीवादळ ग्रुप, यामध्ये जागाही भरपूर येतात। बघा गेल्या वेळेस जर बघितला, गेल्या वेळेस या गटाला जवळजवळ 8125 जागा आल्या, किती पैकी 21500 पैकी, म्हणजे जवळजवळ 37-38% वर असतो। आणि त्याच्यात जर पाहिला तर मॅथ सायन्स साठी याचा पगडा भारी आहे। तर मॅथ सायन्सच्या भरपूर जागा येतात। तुम्ही पाहिला ना तर मॅथ सायन्सच्या जागा आजही जाहिराती तुम्ही बघून टाका, सगळ्यात जास्त मॅथ सायन्सच्या जागा येतात। आणि हे मी तुम्हाला याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं, आणि मी ज्या ज्या व्हिडिओमध्ये जे सांगतोय प्रॅक्टिकली ऑथेंटिक माहिती आहे, अशी माहिती याआधी तरी तुम्हाला युट्यूब प्लॅटफॉर्मवर मिळालेली नसेल, अशा पद्धतीची मी माहिती देतोय। फक्त माझं काम एकच काम करा की महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा। बघा या ठिकाणी कोणत्या जागेस पात्र याच्यासाठी घाबरायचं नाही। आणि खूप चांगल्या जागा येतात, खूप चांगल्या
फक्त यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जो आहे सामाजिक शास्त्र विषयाची असतो. सामाजिक शास्त्र म्हणजे RR जो आहे पहिले 35 विद्यार्थ्यावर गणित विज्ञान, 70 विद्यार्थी असतील तर तुम्हाला आपला भाषेचा म्हणजे मराठी इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजीचा. त्यानंतर जर तुमच्याकडे 105च्या जवळ म्हणजे 88 प्लस जे काही पटसंख्या असेल त्याच्यावर तुम्हाला काय मिळतो, तिसरा शिक्षक भेटतो सामाजिक शास्त्राचा. आणि एक्सेस होताना सुद्धा बघा या ठिकाणी किती मोठी अडचण आहे की अगर जर एखाद्या शाळेची पटसंख्या ही 80 जर झाली तर 6 ते 800, तर त्यावेळेस पहिल्यांदा जो एक्सेस होतो तो सामाजिक शास्त्राचा शिक्षक होतो. त्यामुळे सामाजिक शास्त्रवाल्यांसाठी हा जो आहे हा चक्रीवादळाचा जो एकंदरीत जो काळ आहे तो सामाजिक शास्त्रवाल्यांसाठी खूप मोठा घातक असतो. हा मागच्या भरतीमध्ये सुद्धा सांगतो बघा. भाषेवर 116 वर सिलेक्शन झालं गेल्या वेळेस सिंधुदुर्गला, आणि बघितलं तर सामाजिक शास्त्राला 122. बघा 122 कुठं आणि 116 कुठं आहे, हा अंतर आहे का? फक्त त्यांचा फरक काय आहे, त्यांचे ग्रॅज्युएशनचे जे सब्जेक्ट आहेत त्यामुळे. आता सब्जेक्टवर आपण चर्चा करत बसू नाही कारण की व्हिडिओ लांब होईल. कारण की मी हे विचार करतो की अभियोजकधारकांना ऑथेंटिक आणि कमी शब्दामध्ये जास्त माहिती दिली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीत असतो. तर यांच्या जागा खूप चांगल्या आहेत. आपले मुख्य विषय एकदा तपासून घ्या. आपलं काय होतं जनरली सांगतो तुम्हाला. या गटामध्ये बघा तुमचा ELT आहे आणि हिस्ट्री आहे. आता ELT आणि हिस्ट्री जे आहे ते तुमच्यासाठी मिळाले. पण मला सांगा या दोनही जर जागा जर एखाद्या याच्यामध्ये जर असेल, तुमच्या याच्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाय केले त्याच्यामध्ये ELT न टाकता MLT टाकले आणि हिस्ट्री तर तुमचा आहे म्हणजे ELTच्या जागी MLT टाकले म्हणजे चुकीचं टाकले. पण हिस्ट्रीची जागा असल्यामुळे तुम्हाला प्रेफरन्समध्ये दिसते. मग त्याच्यावेळेस काय करायचं, जिथे इंग्रजीची जागा नाही आणि फक्त हिस्ट्रीची जागा आहे ती आपल्याला आली आहे का चेक करा. आणि ती जर आलेली नसेल हिस्ट्रीची इंग्रजीची जागा चेक करा. इंग्रजी चुकीचं टाकल्या ना, तर हिस्ट्री आणि इंग्रजी असल्यामुळे तुम्हाला तो तर इंग्रजी समजूनच येत आहे का हिस्ट्रीमुळे इंग्रजी येत आहे, ठीक आहे. पण ज्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी आहे त्या ठिकाणी येतच आहे. पण केवळ आणि केवळ इंग्रजीची जागा आहे ते वाली तुम्हाला दिसत आहे का? तेवढं केवळ आणि केवळ जर इंग्रजीवाली जर जागा जर तुम्हाला जर दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही समजायचं का तुमचा सेल्फ सर्टिफाय व्यवस्थित केलेला आहे. आणि त्यानंतर भाऊ आपण हे मुख्य विषय आपले तपासून घेतले. त्यानंतर जात संवर्ग पहा, तुमचा सेल्फ सर्टिफाय केलाय ना, तिथं जात संवर्ग आणि त्याचबरोबर भरतीचा संवर्ग हे दोन्ही तपासा. जात संवर्ग जर तुमचा ST असेल आणि भरतीचा संवर्ग जर ST असेल म्हणजे तुमचा ओके आहे. तो पहिल्याच पानावरती आहे, पहिल्या दुसऱ्या पानावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने तपासून घ्या. त्यानंतर बघा गोल्डन ऑर्डर वापरा. या ठिकाणी स्कोअर कमी असेल तर 6 ते 8 वर टाका. आणि 6 ते 8 वर टाकताना समजलं, स्कोअर चांगला असेल जिल्हा परिषद, मनपा, महानगरपालिका, नगरपालिका अशा पद्धतीने या. आणि स्कोअर जर कमी जर असेल तर मग उलट चला खाजगी आदिवासी समाज कल्याण. आणि स्कोअर जर कमी असेल तर 6 ते 8 ला जास्त ठेवायचे आणि 9 ते 10 ला कमी द्यायचे. आलं लक्षात. आणि स्कोअर जर चांगला जर असेल 170, 160, 165, 150च्या प्लस, त्यांनी काय करायचं 9 ते 10च्या जिल्हा परिषद जर भेटत असतील तर त्याच्यावर पहिले ट्राय करायचे 10-15 प्रेफरन्सेस आणि त्यानंतर 6 ते 8 कडे बघायचं. आलं लक्षात. पुन्हा एकदा सांगतो बघा की 9 ते 10 साठी तुम्ही पात्रात आणि 6 ते 8 साठी पात्रात. तुमचा स्कोअर 160 प्लस किंवा 150 प्लस असेल अशा वेळेस पहिले 10 प्रेफरन्स हे 9 ते 10 साठी यूज करा. आणि बाकीचे जे प्रेफरन्सेस आहेत म्हणजे 9 ते 10 प्रेफरन्स यूज करू नका, जास्तही प्रेफरन्स टाकू शकता या ठिकाणी. पण पहिले प्रेफरन्स इथे यूज करा. त्याच्यानंतर 6 ते 8 वर कमी फोकस करा. आणि ज्याचा स्कोअर कमी आहे त्यांनी काय करायचं 9 ते 10 ला पहिले प्रेफरन्स द्यायला लागेल. तर 5-10 जे प्रेफरन्स द्यायचे ते पहिले द्या. तर 6 ते 8 ला मुख्य फोकस करा. आलं लक्षात. म्हणजे फोकस जो आहे तो कसा करायचा, गोल्डन ऑर्डर. मी तो गोल्डन ऑर्डरचा व्हिडिओ टाकला आहे तो बघा. गोल्डन ऑर्डर प्रमाणे फोकस करा. कारण आता वेळ आली आहे तुम्हाला गोल्डन ऑर्डरचा यूज करण्याची. ही योग्य वेळ आहे, त्याकरिता तुम्ही ते नक्की तपासा. त्यानंतर चांगला स्कोअर जर असेल तर ZP, मनपा, नपावर फोकस करा. चांगला स्कोअर असेल तर ZP, मनपा, नपावर फोकस करा. आणि कमी जर स्कोअर जर असेल तर तुम्ही खाजगी आदिवासी समाज कल्याण त्या आस्थापनेवर फोकस करा. विषयाच्या जागा तपासा किती आहेत ते पहिले काढून टाका. एकंदरीत आपल्या विषयाच्या महाराष्ट्रामध्ये जागा किती आल्या आहेत आणि त्यानुसार मला प्रेफरन्सेससाठी किती जागा आल्या आहेत याचा एक कॅल्क्युलेशन काढा. आणि मराठी भाषेच्या इतक्या जागा आलेल्या आहेत तर खरोखर आपला कटअप काय दिसत आहे
9 ते 10च्या रेंजमध्ये आहे की 6 ते 8च्या रेंजमध्ये आहे, त्याच्याकरिता आपण काय करा, प्रिपेअर करा. आणि काय करा, तुम्ही जो आहे कच्चा काम करण्याआधी मी तुम्हाला हे सांगतोय, कच्चा काम करायचा आहे, कोणत्या आस्थापनामध्ये किती जागा आल्या आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे आपल्या लॉग इन मधून. त्यावेळेस निवड कम्प्युटरवर किंवा मोबाईलवरती करू नका. हार्ड कॉपी बनवा, त्या प्रिंट करा. गिरिजावर टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहे, त्या प्रिंट करा. त्याच्यावरती पसंतीक्रम द्या. पसंतीक्रम देताना शाईचा कलर पण बदलवा. म्हणजेच जर तुम्ही जागा जर काळ्या पेनीने देत असेल किंवा निळ्या पेनीने देत असेल तर पसंतीक्रम वेगळ्या पेनीने द्या. म्हणजे काय होईल, 6वा पसंतीक्रम वय का 6वा जागा वय हेच तुम्हाला कळायला नाही. मग त्यानंतर त्यामुळे तुम्ही काय करायचा, पसंतीक्रमसाठी वेगळी पेन वापरा. आणि त्यानंतर लॉगिनला आलेल्या जाहिराती वाचा. तुम्हाला याच्या आधी सांगितलो, पुन्हा सांगतोय, लॉगिनला आलेल्या जागा वाचा. दुसऱ्या जागा आपल्या कामाच्या नाही. आता मी मराठी माध्यमाचा जर अभियोगिताधारक असेल तर मी हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यम, सेमीच्या, त्यानंतर उर्दू माध्यमाच्या त्या जागा वाचून मी काय करणार. माझ्याकडे 5 दिवस आहे, त्यामुळे लॉगिनला आलेल्या फक्त जाहिराती वाचा. दुसऱ्या जाहिरातीकडे फोकस करू नका. त्यानंतर घाईमध्ये पसंतीक्रम देऊ नका. कोणी घरी बसून आहे त्यांच्यासमोर बोलता बोलता आपण पसंतीक्रम देत आहोत, तसा नाही. आपल्या करिअरचा प्रश्न आहे, त्यामुळे पसंतीक्रम देताना कुठल्याही प्रकारची घाई नको. आज टेन्शनमध्ये जर असाल तर आज कृपया जाहिरातीला हात लावले नाही तरी चालेल. आजचा दिवस तसाच स्किप सोडले तरी चालेल, पण उद्याच्या दिवशी तरी काय करायचं, त्याच्यावर फोकस करताना काय करायचं, एकांतात राहायचं, शांत राहायचं, शांत डोक्याने विचार करायचं. आणि त्यानंतर पसंतीक्रम काय करायचे, घाई द्यायचे नाही. कोणी असो, मी असो, तुम्ही असो, सगळेजण असो, पसंतीक्रम घाई द्यायचं नाही. त्यानंतर कच्च्या काम करा, पसंतीक्रम शीटचा वापर करा. कच्च्या काम करण्यासाठी पसंतीक्रम शीटा कुठं मिळणार हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. गिरिजावळ या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथं 6 शीट टाकलेल्या आहे. त्या पूर्ण 6 ज्या आस्थापना आहेत यांच्या आणि खाजगी ज्या आहेत त्याच्या 4 शीटा एक्स्ट्रा डाउनलोड करा. म्हणजे जेणेकरून एक्स्ट्रा काढा, 4 पेजेस बनवा. कारण ते विना मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला काय होतं, विना मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला कामी येतात. त्यानंतर जर बघितलं तर पसंतीक्रमाचा एकदा पुन्हा क्रम तपासून घ्या. तुम्ही दिलेला जो सिक्वेन्स आहे तो व्यवस्थित टाकला आहे का नाही. आणि या ठिकाणी पुन्हा एक सांगू इच्छितो मी तुम्हाला, जर तुमचा स्कोर कमी जर असेल तर 20, 40, 60, 80% ज्या शाळा आहेत त्याच्यावर टार्गेट करा. मुलाखतीमध्ये मुलाखतीचा जो टप्पा आहे 50 प्रेफरन्सेसचा, त्यामध्ये ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी काय करायचं, 20, 40, 60% ज्या शाळा आहेत त्यांना टार्गेट करायचं. गावाजवळ असेल तर काय म्हणता येईल, गावाजवळची जर संस्था जर असेल तर त्याकरिता तुम्ही काय करायचं, मुख्य फोकस करायचं. आणि ज्यांचा स्कोर चांगला आहे, त्यांनी सुद्धा काय करायचं, पसंतीक्रम देताना मुलाखतीमध्ये त्यांनी काय करायचं, पहिल्यांदा चांगल्या ज्या मोठ्या संस्था आहेत पहिले तिथं फोकस करा. आणि ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी लहान संस्थेवर फोकस करा. ग्रामीण भागातील संस्थेवर फोकस कमी स्कोरवाल्यांनी करावं. आणि मॅक्झिमम चांगला जो टॉप स्कोर आहे त्यांनी काय करावं, 50 पसंतीक्रम जे आहे हे शहरी भागासाठी यूज करावे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, निवड होण्याची चांगली संधी मिळेल. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो, हा जो गट आहे हा गट अतिशय चक्रीवादळ गट आहे. याचा मेरिट किती येईल असंही सांगता येत नाही. की 9 ते 10च्या जवळ याचा मेरिट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यावेळेस जो आहे, यावेळेस पुन्हा एक गोष्ट सांगायची वाटते, मॅथ, सायन्स आणि बँकिंगमध्ये जे तयारी करणारी मुलं आहेत, त्यांचा स्कोर चांगला आहे. आणि बँकिंगच्या 100 मुलं जर तयारी करत असतील तर यामध्ये 80 मुलं हे मॅथ आणि सायन्स बॅकग्राऊंडची असतात. हे गोष्ट डोक्यात घ्या आणि यावर तुम्ही कमेंट करा की सर तुम्ही खरोखर बोलले की बँकिंग ज्या क्षेत्रामध्ये येणारे जे अभियोगिताधारक आहे त्यांचं काय असते, त्यांचं बॅकग्राऊंड हा मॅथ सायन्स असते. आणि टेट ही स्पर्धा परीक्षा जी आहे ही पूर्णपणे 145 मार्कासाठी मॅथ आणि सायन्सच्या फेवरमध्ये आहे. आणि बऱ्याच अभियोगिता, पुन्हा एक गोष्ट मला सांगावीशी वाटते या ठिकाणी, बघा ही तुमच्या कामाची गोष्ट आहे. बऱ्याच अभियोगिताधारकांनी 2022 पूर्वी B.Ed केलेला नव्हता, त्यांचा ग्रॅज्युएशन झालेला होता. तर हे बँकिंगमध्ये तयारी करणारे जे अभियोगिताधारक आहे यांना वाटलं नाही हे शिक्षक भरती एकदम सोपा आहे, कारण बँकिंगपेक्षा तर एकदम सोपं आहे. बँकिंगचा डी क्लासचा पेपर आहे आपला टेटचा, बरोबर आहे. तर त्यामुळे यांच्या असं लक्षात आलं का नाही, यांची जर IBPS जर परीक्षा जर घेत जर असेल तर आपल्याला B.Ed करायला काही हरकत नाही. तर जे बँकिंगची तयारी करणारे जे मॅथ सायन्सचे मुलं होते
त्यांनी सुद्धा BEd केले. असे जवळजवळ माझा तरी एक अंदाज, माझा अंदाज चुकू शकतो आणि चुकत जर असेल तर मी माफी मागतो, पण माझा एक असा अंदाज आहे का महाराष्ट्रामध्ये जवळजवळ असे 1,500 ते 2,000 अभियोगिता धारक आहेत ज्यांनी टेट 2022चा जो सिलेबस आहे ते IBPS पॅटर्नने राबवला, म्हणून यांनी BEd कडे वळून आपला BEd कंप्लीट केला आणि त्यांची तयारी पहिलेच होती कशाची, IBPS पॅटर्नची. त्यामुळे त्यांचा जो स्कोर आहे हा टॉप स्कोर आहे. मग आता तुम्ही या मताशी सहमत आहात का ते कमेंट करा. मॅथ आणि सायन्सचा बॅकग्राऊंड असणारे मुलं ज्यांना या क्षेत्राकडे वळायचं नव्हतं पण IBPS ने ही परीक्षा घेतल्यामुळे काही अभियोगिताधारक या ठिकाणी वळले आणि हा जो स्कोर आहे हे 9 ते 10 आणि 11 ते 12चा स्कोर सुद्धा डिपेंड करतील, इतकी तर नक्की शाश्वती आहे. त्यामुळे मी आता इथंच थांबतोय, जास्त वेळ काही घेत नाही. तुम्हाला हे सगळं समजलंच असेल आणि हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि यानंतरही शिक्षक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायची जर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोगिताधारकापर्यंत हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि ही रणनीती वापरा. विजय तुमचाच आहे. जो आपलं ऑपरेशन सिलेक्शन आहे हा मिशन आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे, आपल्याला नोकरीवर लागायचं आहे. एवढं बोलतोय आणि मी तर थांबतोय. धन्यवाद.